भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत आहे मयंक खंडागळे हा मागील काही दिवसांपासून तुरुंगात आहे। कलम 307च्या गुन्ह्यामध्ये मयंक खंडागळे आरोपी आहे। भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी पंकज गादगे। पंकज, नक्कीच विक्रांत, वर्धा जिल्ह्यामध्ये नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे। या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जो आरोपी जेलामध्ये आहे अशा तुरुंगात असलेल्याला स्थान दिल्याने एकच चर्चेला उधाण आलेलं आहे। एकूणच मयंक खंडागळे असं नाव आहे। 79 नंबरवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि हा जो आरोपी आहे सध्या जेलात असल्याची माहिती मिळत आहे। एकूणच फुलफा पोलीस स्टेशन अंतर्गत 307च्या गुन्ह्यामध्ये या आरोपी तुरुंगात असल्याची माहिती मिळत आहे। आणि तुरुंगात असलेल्याला जे कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। अजून तर या कार्यकारिणीमध्ये इतरांचं नाव जे आहे ते तुरुंगात तर नाही ना, आरोपींना तर स्थान दिलं नाही ना। पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, वर्ध्यामधला हा सगळा प्रकार आहे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये एक आरोपी आहे जो तुरुंगात आहे। 307चा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। काय प्रतिक्रिया आपली? नाही, प्रतिक्रिया मला वाटते माझ्याही आधी 2 दिवसांपूर्वी सुधीर भाऊ मुनगंटीवारांची याच्यावरची फार बोलकी आहे की शनी शिंगणापूर नंतर सध्या अजिबात कडेकोंडा नसलेला आणि नसलेलं जर काही असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे। की भारतीय जनता पार्टीत आता कुणीही येऊ शकतो, चोर येऊ शकतो, बलात्कारी येऊ शकतो, भ्रष्टाचारी येऊ शकतो, गुन्हेगार येऊ शकतो, अगदी ड्रगचा आरोपी सुद्धा त्याच्याकडे येऊ शकतो। कारण भाजपकडे आता कुठलंही शुचित्व नावाची गोष्ट, नैतिकता नावाची गोष्ट अजिबात शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळे ही नवी भाजपा आहे, ही फडणवीसांची भाजपा आहे। बरं, सुषमाताई, पंकज भोयर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या सगळ्याच्या अनुषंगाने, काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून समोर आलेली नाहीये। काय प्रतिक्रिया देतील आणि कुठल्या तोंडाने बोलतील हे सगळे माणसं? कारण फक्त प्रवेश करून घ्यायचे म्हणून कुठल्याही पद्धतीने जे प्रवेश करून घेतले जात आहेत किंवा अगदी एक भस्म्यारोग झाल्यासारखे जे वाटेल त्या लोकांना पक्षात घेत आहेत आणि त्याची कुठली शहानिशा न करता, कुठली त्याची माहिती न घेता, म्हणजे अशा पद्धतीने जर 307चा तोही तुरुंगात असणारा जर एखादा कैदी, असा एखादा आरोपी आणि त्या आरोपीला जर गुन्हेगाराला जर हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत असतील तर याचा अर्थ भारतीय जनता पार्टी हा आता सज्जन लोकांनी थांबण्याचा पक्ष राहिलेला नाहीये। सज्जन लोकांनी आता या पक्षातनं बाहेर पडलं पाहिजे, कारण हा सगळा लबाड आणि गुन्हेगारांचा पक्ष झालाय। बरं, धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। 307 सारखा गंभीर गुन्हा ज्या व्यक्तीवर दाखल आहे त्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं। अर्थात यावरून आता टीका सुद्धा केली जाईल। मात्र या सगळ्या संदर्भात भाजपचे नेते, राज्याचे मंत्री असलेले पंकज भोयर यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। त्यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आलेली नाही।